मन मंदिरा गजर भक्तीचा। आणि जे व्यवहारामध्ये अंतिम ध्येय असतं ते संपत्ती कमावण्याचं, धन कमावण्याचं, परंतु महाराज त्याला प्रारब्धाची जोड असते। महाराज त्या ठिकाणी सांगतात, महाराजांनी मगच हे केलं की अन्न मान धन आणि हे तो प्रारब्धाधीन, हे जर प्रारब्धामध्ये असेल तरच प्राप्त होत असतं। माऊली सुद्धा एका ठिकाणी सांगतात, भाग्याचे नि भरसे उद्यमाचे नि मिशे समृद्धी जात अपयशे घररी घे। जर भाग्य असेल, प्रारब्ध असेल तरच धन मिळत असतं, नाहीतर धन मिळत नाही। अशा प्रकारे अंतिम ध्येयाला प्राप्त होण्याकरता आणि त्या ध्येयाचं ज्ञान सुद्धा पाहिजेत असतं। जर ज्ञान नसेल तर महाराज कर्मही फुकट जातात आणि प्रारब्ध तर बाजूलाच राहतात। अशा प्रकारे हे व्यवहारामधला असणारा अंतिम ध्येय आहे, परंतु परमार्थामध्ये अंतिम ध्येय आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे अंतिम ध्येय आहे। आणि परमार्थामध्ये त्या अंतिम ध्येयापर्यंत जाण्याकरता प्रारब्ध, ज्ञान आणि कर्म हे उपयोगी पडत नाही। त्या ठिकाणी कर्म तर करावंच लागतं, परंतु त्या ठिकाणी कृपा आणि ज्ञान लागतं। कारण महाराज एका ठिकाणी सांगतात की परमार्थामध्ये सुद्धा कर्म करावं लागतं, सायास करावे लागतात। विठ्ठल विठ्ठल देवतीही बळे धरेला देवती ही बळे धरीला सायासे। सायास महाराज या ठिकाणी सुद्धा सायाचा शब्द आलेला आहे। सायास परमार्थामध्ये सुद्धा सायास करावा लागतो आणि ज्ञान असावं लागतं की आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करायची याचं ज्ञान असायला पाहिजे आणि संतांची कृपा असायला पाहिजे। त्यावेळेस अंतिम ध्येयाला आपण प्राप्त होतो। महाराज हे आत्यंतिक दुःख कशामुळे निर्माण होतं, त्याला कारण काय आहे तर महाराज या दुःखाला कारण आहे शरीर अधिष्ठान। शरीर अधिष्ठानाला कारण धर्म पाप पुण्य, धर्म पाप पुण्याला कारण
अनुकूल प्रतिकूल ज्ञान. अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण काय आहे तर शब्द ज्ञान आहे, भेद ज्ञान नाही. भेद ज्ञानाला कारण काय आहे तर आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञानाची निवृत्ती करण्याकरता ज्ञानाची गरज आहे. आणि हे ज्ञान असणार संताकडे असतं. महाराज सांगतात ज्ञानाचा जेथ ज्ञानाचा कुरठा तेथ सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सुभटा वळगुणे तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. अशा प्रकारे असं ज्ञान प्राप्त झालं. आणि असा जिज्ञासू साधक असणारा त्यांना अशी तळमळ सुटली की आपल्या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली पाहिजे आणि परमानंदाची प्राप्ती झाली पाहिजे. याच्याकरता आपण संताकडे जायला पाहिजे. आणि असा जिज्ञासू असणारा महाराज तुकाराम महाराजाकडे गेलेला आहे. गेल्याच्या नंतर महाराज भंडारा डोंगरावर बसलेले आहेत. त्या ठिकाणी महाराजांना पाहिल्याच्या नंतर साष्टांग दंडवत घातलं. आणि दंडवत घातल्याच्या नंतर महाराजांचा चेहरा बघितला. महाराजांचा चेहरा असा प्रफुल्लित दिसला. आनंदमय असं वातावरण महाराजांच्या चेहऱ्यावर दिसलं. आणि सांगितलं महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारू. त्यावेळेस महाराज म्हणजे काही हरकत नाही, प्रश्न काय आहे तर विचारा. महाराज जो संसार असणारा दृढ असणारा की जो ब्रह्मदेवाला सुद्धा पार करता आला नाही तो संसार तुम्हाला काहीच करू शकत नाही, तुम्हाला त्याची भीती वाटत नाही का? त्यावेळेस महाराज त्याच्या प्रश्नाचं उत्तर असणारा अभंगाच्या प्रथम करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. महाराज म्हणू लागले अरे तू संसार असणारा मला काही करीत नाही. महाराज आपण जर संसाराचा विचार केला तर संसार प्रपंचाला सुद्धा संसार काही ठिकाणी म्हटलेला आहे. कारण महाराज एका ठिकाणी सांगतात संसार तापे तापलो मी देवा करीताया सेवा कुटुंबाची. अशा प्रकारे या प्रपंचाला सुद्धा संसार शब्द आलेला आहे. आणखी माऊली एका ठिकाणी वर्णन करतात लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिवीण.
अशा प्रकारे हा संसार एवढा वाईट आहे. महाराज एका भूपळीच्या अभंगामध्ये सुद्धा मला तर वाटतं या संसाराला अनुसरून तो अभंग असेल. तुझे दास्य करू आणि का मागू खावया, धिक्क झाले दिने माझे पंढरीराया. संसाराचा धाक निरंतर आम्हाशी, मरण भले परी काय अवकळा ऐशी. की देवा आम्हाला मरण आलेलं बरं, परंतु हा संसार नको, एवढा वाईट संसार आहे. महाराज या संसाराचं वर्णन करीत असताना मला वाटतं भावगीत आहे का कविता आहे मला काही तेवढं पक्क माहित नाही, परंतु बहिणाबाईचं एक असं असणारं काव्य आहे की अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. विठाला विठाला महाराज एका ठिकाणी आपल्या देहाला अनुसरून सुद्धा संसार शब्द आलेला आहे. संसाराच्या अंगी अवघीत व्यसने, आम्ही नारायणे आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. या देहाला अनुसरून सुद्धा या ठिकाणी संसार शब्द आलेला आहे. एका ठिकाणी जो काही जन्म मरण असणार याला सुद्धा अनुसरून शब्द आलेला आहे. आपण महाराजांचाच आहे. विठ्ठल विठ्ठल करिता विचार तो हा दृढ संसार, ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. हे जन्म मरण ब्रह्मदेवाला सुद्धा बाजूला करता आलं नाही, संपवता आलं नाही. म्हणून जन्म मरणाला सुद्धा संसार शब्द आलेला आहे. अशा प्रकारे कोणताही आपण या ठिकाणी संसार शब्द घेतला, कोणताही संसार घेतला, परंतु या नामस्मरणाच्या समोर आणि कथेच्या समोर तो काही करू शकत नाही. जरी वाईट असेल, महाराज तर सांगतात दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. परंतु महाराजच आणखी एका ठिकाणी सांगतात विठ्ठल विठ्ठल संसारा आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे. त्या परमात्म्याचं जर चिंतन केलं, त्याचे जर पाय आठवले, तर हा संसार असणारा काहीच करू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात करूयाची कथा नामाचा गजर, आम्हा संसार काय करी. विठ्ठल महाराज सांगतात या संसाराचं आम्हाला काहीच वाटत नाही. जन्म मरण जरी असेल परंतु त्यांचं सुद्धा आम्हाला भय वाटत नाही. महाराज एका ठिकाणी सांगतात भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हनुलाता, तुका म्हणे सत्ता निकट करू सेवेची. आम्ही सेवक सेवेची निकट सेवा करू आम्ही, आणि त्यामुळे आम्हाला त्या जन्म मरणाचा सुद्धा भय नाही. महाराज हा जो प्रपंच आहे, आपण जरी याला संसार आपण या ठिकाणी गृहीत धरलं तरी तो संसार सुद्धा काही करू शकत नाही. कारण परमात्मा असणारा आपण त्याचा जे काही असणार दास म्हणून घेतल्याच्या नंतर तो परमात्मा असणारा आपल्याला कोणत्याच प्रकारची काही चिंता आपल्याला पडू देत नाही. महाराज एका ठिकाणी सांगतात विठ्ठल विठ्ठल हरीच्या भक्ता नाही भय चिंता, दुःख निवारिता नारायण. कोणत्याच प्रकारचं आपल्यावर दुःख येऊ देत नाही. महाराज म्हणतात राजयाची कांता, काय भीक मागे मनाची जोगे सिद्धी पावे. किंवा महाराज एक ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आहे, आणि माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कोरान मागे. जे काही माझे भक्त असतील ना, त्यांना मी कोणत्याच प्रकारचं असं काही अडी अडचण येऊ देणार नाही. कारण महाराज परमात्मा रात्रंदिवस त्यांच्या करता झुरत असतो. आपल्या सर्वांनाच माहित असणारा दृष्टांत आहे, चोखोबाच्या पत्नीचं बाळातपण करावं
सांगा, काय करतो तो संसार? विठ्ठल आपण त्या परमात्म्याचे दास झाल्याच्या नंतर मला सांगतात की त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची कमी किंवा भगवान त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचं त्या ठिकाणी असं संकट येऊ देत नाही. महाराज तर म्हणतात विठ्ठल विठ्ठल न लगे वाहणे संसार उद्वेग जडोने दीपांग देवराव. संसाराचा उद्वेग तो परमात्मा आपल्याला काहीच आपल्याकडे येऊ देत नाही. म्हणून महाराज सांगतात की त्यांची कथा करा आणि त्याच्या नामाचा घोष करा, गजर करा, तो संसार काहीही करू शकत नाही. त्यावेळेस जो काही समोर जिज्ञासू असणारा महाराज त्याचा विश्वास बसायला तयार. सांगितलं महाराज तुम्ही म्हणता परंतु माझा विश्वास बसायला तयार नाही. अरे सांगितलं तुझा विश्वास नाही ना, तू माझ्या बरोबर ये, तू आणि मी आपण काय करू या शब्दामुळे या ठिकाणी एक वचनीय शब्द नाही, त्या ठिकाणी कोणीतरी असायला पाहिजे. करू शब्द आलेला आहे. म्हणून त्या साधकाला महाराज म्हणतात तू आणि मी आपण दोघही त्या परमात्म्याची कथा करू आणि त्या परमात्म्याच्या नामाचा गजर करू. विठ्ठल विठ्ठल असं ज्यावेळेस महाराज सांगू लागले त्यावेळेस त्या साधकानं विचारलं महाराज तुम्ही कथा 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 म्हणता, या कथेची व्याख्या काय आहे? कथा म्हणजे काय असा प्रश्न विचारला. त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी कथेची व्याख्या सांगू लागली. विठ्ठल विठ्ठल कथा देवाचे हे ध्यान, कथा साधना मंडन, कथे ऐशे पुण्य अनेक नाही सर्वथा. कथा हे परमात्म्याचं ध्यान आहे, हे कथेची व्याख्या आहे. त्या परमात्म्याचं ध्यान हीच कथा आहे, त्या परमात्म्याचं नामस्मरण हीच कथा आहे. आणि या कथेसारखं पुण्य अनेक नाही सर्वथा. महाराज विचार करायसारखी गोष्ट आहे की चोराचा मुलगा असणारा आपल्या पित्याचं वचन पाळतो आणि आपल्यासारखे कीर्तनकार आहेत ते आपलंच वचन आपले मुलं पाळायला तयार नाहीत. खंती वाटते महाराज. परंतु पित्याचं वचन पाळल्यामुळे त्या ठिकाणी परमात्म्याला त्याची दया आली. एक दिवस रस्त्यानं जात असताना चोरी करण्याकरता मंदिरामध्ये कथा चालू होती. त्याच्या लक्षामध्ये आलं की या ठिकाणी कथा चालू आहे आणि आपल्या वडिलांना आपल्याला सांगितलं की कथा ऐकू नको. त्या ठिकाणाहून जात असताना त्यानं आपल्या कानामध्ये बोट घातले आणि जात असताना परमात्म्याला त्याची दया आली. परमात्म्यानं त्याच्या पायामध्ये काटे टोचले आणि काटे टोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी काटे काढण्याकरता त्यांनी आपल्या कानामधले हात बाहेर काढले आणि एवढ्यामध्ये त्या ठिकाणी जो काही वक्ता होता तो वक्ता सांगू लागला की बाबांनो, श्रीकृष्ण परमात्मा असणारे अर्जुनाला सांगत होते जे जे भेटे भूत ते ते माने जे भगवंत. जे काही असणारं दिसतं एवढं भगवंताचं स्वरूप जाणावं आणि स्वरूप जे काही परमात्मा असणारा आपण कुठेही जर काही करीत असाल तर तो आपल्याला बघत असतो. आपण अंधारामध्ये जरी काही करीत असाल, एखाद्या घरामध्ये जर आपण काही वाईट करीत असाल तर तो परमात्मा बघतो. असं त्याच्या कानावर हे शब्द पडले आणि तो गेला. बाप असणारा एका आंब्याच्या झाडावर गेलेला आहे. सांगितलं बाळा मी आंबे तोडतो, तू कोणी येतं का बघ.
मला कोणी पाहतं का बघ. आणि तो वर गेलेला आहे. आंबे तोडीत असताना यानं सांगितलं, बाबा बघितलं, बाबा बघितलं. तो बाप असणारा खाली उतरला. कोण आलं, कोण मला बघितलं. म्हणले, बाबा मी आताच येत असताना त्या ठिकाणी कथा चालू होती आणि त्या वक्त्यानं सांगितलं की परमात्मा असणारा आपण काहीही जर करीत असतो, अंधारामध्ये करीत असतो, एखाद्या खोलीमध्ये करीत असतो, तरी तो सर्व बघतो आणि तो परमात्मा तुम्हाला आंबे तोडताना बघित असेल. विठ्ठल महाराज एवढं कथेमध्ये सामर्थ्य आहे म्हणून महाराज का सांगतात, अरे तू माझ्या बरोबर ये, आपण काय करू याची कथा. नामाचा गजर आम्हा संसार काय करी. विठ्ठल विठ्ठल अशी कथा असणारी आपण श्रवण करीत आहात आणि नक्की आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. विठोबा रखुमाई करूयाची कथा. नामाचा गजर आम्हा संसार काय करी. महाराज त्या परमात्म्याची कथा करू. आपण त्या नामाचा, परमात्म्याच्या नामाचा गजर करू आणि आपण नामाचा गजर केल्याच्या नंतर तो संसार आपल्याला काही करू शकत नाही. कारण नामामध्ये एवढी शक्ती आहे. महाराज एका ठिकाणी सांगतात, जो नामस्मरण करतो त्यांना नक्की माझा परमात्मा सोडवेल. विठ्ठल विठ्ठल सोडविल माझा स्वामिनीशी येशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. परंतु केव्हा महाराज नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. कोण्याही ठिकाणी असा. महाराज या ठिकाणी दोन भाग आहेत. एक भाग आहे ज्या ठिकाणी असाल, घरी असा, दारी असा, डोंगरामध्ये असा, सप्ताहामध्ये असा, कुठेही असा, त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करा. आणि एक भाग आहे ज्या अवस्थेमध्ये आहात त्या अवस्थेमध्ये भगवंताचं नामस्मरण करा. महाराज आपण जर विचार विठ्ठला पाहते पांडव परी त्या दिवासी आठविती. महाराज ही अवस्था आहे. ज्या अवस्थेमध्ये परमात्मा आपल्याला ठेवील. विठ्ठल कोणतीही अवस्था असो, आपल्याला पूर्वीचे पुरावे आहेत. महाराज सांगतात, कौरवी पांचाली सभी मध्ये अनिली वस्त्री हरणी वस्त्री कृषी किंवा महाराज एका ठिकाणी सांगतात, विठ्ठल विठ्ठल
नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडीवरी भक्त सुखी निवाला. महाराज एवढा परमात्मा दयाळू आहे. तुका म्हणे तुझ सारिखा दयाळ धोंडीचा सकळ नाही आम्हा. आणि त्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर तो परमात्मा आपल्याला कोणतंच काहीच कमी पडू देत नाही. आपल्याला तो संसार सुद्धा काही करीत नाही. म्हणून महाराज म्हणतात करूयाची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी विठाल विठाल. असं महाराज सांगत असताना साधकांना विचारलं महाराज हा संसार तुम्हाला काहीच करीत नाही हे मला सुद्धा आता कळालं. परंतु जो काही कलिकाळ असणारा या कलिकाळाचं तुम्हाला भीती वाटत नाही का. तर महाराजांनी सांगितलं आम्हाला त्या कलिकाळाचं सुद्धा काही वाटत नाही. तो कलिकाळ असणारा आम्हाला घेऊन पळतो. हे अभंगाचं दुसरं चरण. हरीचे दास लेवती भूषणे कापे तया भेने कलिकाळ. महाराज तो काळ सुद्धा मला काही करीत नाही. कारण आम्ही त्याचे दास म्हणून घेतो आणि त्याची जी काही भूषणे आहेत ते भूषणे आमच्या अंगावर आम्ही परिधान करतो. आपण जर विचार केला तर व्यवहारामध्ये पतिव्रतेचं भूषण काय आहे तर गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कंपाळाला कुंकू. त्याचप्रमाणे महाराज आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये गळ्यामध्ये तुळशीची माळ आणि कपाळाला गोपीचंदन हे आपलं गोपीचंदन मुद्रा Amen.
आम्हा लेणे गोपीचंदन मुद्रा धरणे आम्हा लेणे वैष्णवाचे अशा प्रकारे जी काही मुद्रा असणारी गळ्यामध्ये तुळशीची माळ असणारी अशा प्रकारे आणि हे आपले भूषण आहेत आणि या भूषणाला पाहिल्याच्या नंतर काळ असणारा आपल्याला कापतो असं महाराज सांगतात. ज्ञानेश्वर माऊली Hey
तेने नभे भंग चिंतना तेने नभे भंग चिंतना तेने नभे भंग चिंतना Ah
मंगल नाम हृदय अखंडित प्रेम राम म्हणे केशव राजा केला नेम चालवे माझा थोडे लिहिलेले करू रे वाचले परात्मा परात्मा नाही उच्चारला देशातल्या परात्मा गुरुवर्य माधवराव महाराज पुंगळेकर, गुरुवर्य देवानंद बाबा, गुरुवर्य वैकुंठवासी नथुराम महाराज केहळकर यांच्या आशीर्वादाने चालू असलेला अखंड हरिनाम निष्काम अखंड हरिनाम सप्ताह आणि आज या सप्ताहाची सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या सहकार्याने सप्ताहाची सुरुवात झाली आहे. सकाळचे कीर्तन पार पडलं आणि संध्याकाळ सत्रातील कीर्तन सेवा हरिभक्त परायण हरिभाऊ महाराज दिग्रसकर यांनी आपण निवडून दिलेल्या अभंगावर यथामती येत अवकाश त्यांच्या कामाचा व्याप बाजूला ठेवून इथं येऊन सेवा केल्याबद्दल त्यांना श्रीफळ हरिभक्त परायण आमचे परमार्थ सेवक मधुकरराव पुण्य देते. उद्या सकाळी 9 ते 11 हरिभक्त परायण बंडूदेव महाराज